आम्हाला कळलेलं नाही, पण पार्ट्स हे मी तुम्हाला इथं दाखवलेत. अंदाजे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही, पण अंदाजे या बाजूला म्हणजे लेफ्ट साइडला दादा इथे कुठंतरी त्या ठिकाणी बसले असावेत. या सेक्शन मध्ये आपल्या बॅगा नाही तर अतिरिक्त जो काय आपल्या बरोबर सामान असतं हे सामान या भागामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं. इथं पेट्रोल म्हणजे ह्या पेट्रोलच्या टाक्या आहेत असं आपल्याला समजायला काय हरकत नाही. बाकी डिटेल जर कोणाला पाहिजे असतं तर हे डिटेल मध्ये इथं दिलेलं आहे. आता या VSR कंपनीची माहिती मला आपल्या सर्वांना द्यायची. याच्यामध्ये विजय कुमार सिंग त्यानंतर सीमा रिमी सिंग हे दोघं याच्यामध्ये पार्टनर आहेत आणि विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. दोन डायरेक्टर विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग. विजय आणि रोहित हा विजयचा मुलगा आहे. रोहित सिंग बद्दल मी पुढे 2-3 स्लाइड पुढे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती देतो. याच्यामध्ये जर बघितलं तर हे 3 शेअर होल्डर इथं दिसतात, पण या खोलामध्ये जर गेलो विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 27 वेगवेगळे शेअर होल्डर आहेत. ह्याच्यात जर खूप खोलात आपण गेलो तर कोणाची कंपनी आहे, कोण तिथं शेअर होल्डर आहे, विमान कोणाचे हे तिथं आपल्या सर्वांना कळेल, पण याच्या खोलामध्ये तिथं आम्ही जात नाही. त्या पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत आहे, पण अजून खोलात जाऊन जर उद्या जाऊन लागलं तर ती माहिती आपल्या सर्वांना आम्ही देऊ शकतो. त्यानंतर या कंपनीकडनं या कंपनीचं म्हणजे VSRचं तसं बघितलं तर लेअर जेटच्या बाबतीत त्यांची मोनोपोली आहे. या देशामध्ये सगळ्यात जास्त लेअर जेटचे विमानं जर कोणाकडे असतील तर ते VSR नावाच्या कंपनीकडनं. विजय कुमार सिंग एक छोट्या कंपनीमध्ये काम करायचे, पण नंतर कष्ट केले असतील नाही तर काय बऱ्याच काय गोष्टी झाल्या असतील, त्यांनी स्वतःची VSR नावाची ही कंपनी तिथं सुरू केलेली आहे.